मी विलास. तर तुमच्या सर्वांचा आवडता शो टॉक टुगेदर ह्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण एका व्यक्तीशी गप्पा गोष्टी करणार आहोत. ते असे व्यक्ती आहेत, त्यांचं जीवन तुम्ही संघर्ष जर ऐकला तर तुमच्यासाठी एक प्रेरणा स्थान बनू शकतात, एक इन्स्पिरेशन बनू शकतात. तर चला भेटूया त्यांच्याशी. सुनीलजी, नमस्कार. सुनीलजी, नमस्कार. बोला, कशा आहात? खूप मस्त, खूप छान. चला तर मित्रांनो, आपण आपल्या शोकडे बोलूया. सुनीलजी, तुमचं बालपण कसं गेलं, तुम्ही थोडं सांगू शकाल? मोस्टली आता बालपण आठवलं म्हणजे आता तुम्ही आठवण करून दिलेलीच आहे. खरं तर माझं बालपण असं काही जास्त घरी मी राहिलेलो आहे असं काही नाही आहे. आणि मुख्य म्हणजे माझी गेली 14-15 वर्ष मी हॉस्टेलमध्येच राहिलो. मीन्स पहिलीपासून ते मी आतापर्यंत माझं शिक्षण हॉस्टेल. माझं लहानपण हे खूप वेगळं अनोखं झालं. मी दृष्टीहीन आहे आणि पण पहिलीपासून ते 4थी पर्यंत मी कोल्हापूर इथे शिकलो. 5वी ते 8वी पर्यंत मी नगरमध्ये शिकलो. पुढचं शिक्षणही मी तिकडेच केलं आणि गेल्या 11वी पासून ते आतापर्यंत माझं शिक्षण विल्सन कॉलेज इथे झालं. ह्या काळामध्ये अनेक गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत. काही कडू, काही गोड, अशा सर्व गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत. जो पडतो तो नक्की शिकतोच. म्हणजे हिंदीमध्ये म्हणतात बघा, ठोकर जिसको लगती है उसी को सीख मिलती है, काहीतरी म्हण आहे ती, मला एक्झॅक्टली आठवत नाही. मला असं तुम्हाला विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही इकडे मुंबईला येत असताना तुमचा एकदा अपघात झाला होता, नेमकं त्या टाइम झालं कसं, त्याच्यातून तुम्ही बाहेर पडले कसा, ते थोडं सांगाल? मुख्य म्हणजे मी नगरवरून मला मुंबईला यायचं होतं, पण माझ्याकडे ड्यू टू मनी माझा प्रॉब्लेम होता. मनीचा इश्यू, पैशांचा इश्यू होता. मग मी काय केलं, नगरवरून एक दिल्ली एक्सप्रेस गाडी आहे, त्याच्याने मी दौंडला आलो. दौंडवरून पुण्याला गेलो. मी सकाळी पुण्याला आलो आणि पुण्याला सकाळी 6:05 सिंहगड एक्सप्रेस ट्रेन आहे. त्या ट्रेनमध्ये मी, त्या दिवसामध्ये पावसाळ्याचे दिवस होते, मला चांगल्या प्रकारे आठवतं, पावसाळ्याचे दिवस. आणि मी सकाळी त्या ट्रेननी निघालो. ती मोस्टली येते नगरला काहीतरी, सॉरी, मुंबईला माझ्या मते 10-10:30 पर्यंत येत असेल सिंहगड एक्सप्रेस. पण ते त्या दिवशी ट्रेन पावसामुळे थोडी 1 वाजूपर्यंत आली. जसे जसे लोकांना जागा मिळत राहिली तसे उतरत राहिले. कोणी दिव्याला, कोणी कल्याणला, जिथे जिथे ट्रेन थांबत राहिली लोक आपल्या आपल्या पद्धतीने उतरत गेले. पण मी मुंबईमध्ये नवीन, मला काय समजणार ना. मग मुंबईमध्ये मी नवीन असल्यामुळे मला एक गोष्ट समजत नव्हती. रात्रभर मी काही खाल्लेलं नव्हतं मोस्टली, आणि दादर प्लॅटफॉर्मला गाडी लागलेलीच होती. म्हणजे प्लॅटफॉर्मवर जस्ट एंटर केला होता, पण प्रॉब्लेम हा होता की मी काही न खाल्ल्यामुळे रात्रीची झोप, ह्या सगळ्या गोष्टी, माझं शरीर असं हालतं की काय असं मला वाटत होतं. पण ती ट्रेन हलत होती, मला लक्षात नाही आलं. मग मी उतरायचं म्हणून चालत्या गाडीतून माझा डावा पाय खाली ठेवून दिला. गाडीने मला थोडंसं ओढल्या, म्हणजे मी थोडंसं घासत गेलो प्लॅटफॉर्म सोबत. पण क्षणाचाही विलंब न करता मी ट्रेन सोडून दिली. मी पुढे प्लॅटफॉर्मवर जाऊन एका खांबाच्या बाजूला मी अपडलो. म्हणजे मला लागलं इकडे, तुम्हाला सांगा, इथं नाका, इथं कपाळावर थोडंसं रक्त, हे असं सगळं खूप, या बिकट परिस्थितीतून मी आलो. पण परमेश्वराची कृपा आहे. द गॉड इज ऑलवेज विथ यू, असं मला प्रत्येक लोक सांगायचं. नक्कीच नक्कीच. त्यामुळे आज आहे. मी ब्लाइंड आहे, माझा अपघात झाला, मी आता सर्व्हाइव्ह करू शकत नाही, असं न विचार करता खंबीरपणे उभे आहेत. आणि तुम्हाला एक विशेष सांगायला आवडेल, त्यांना भरपूर काही गोष्टी येतात. म्हणजे एखादे ते एक म्युझिशियन आहेत, कीबोर्ड वाजवतात, पियानो, बासुरी वाजवतात, ड्रमसेट वाजवतात, ऍक्टपॅड वाजवतात, अजून तुम्हाला काहीतरी सांगू, अजून भरपूर काही गोष्टी त्यांना येतं. तर ते आपण यांच्याकडूनच जाणून घेऊया. खरं तर तुम्ही सांगितलं याचा मलाही खूप आनंद आहे. पण मी म्युझिक असं कोणाकडून शिकलो नाहीये. माझे एक निलेश शिंदे सर म्हणून आहेत, त्यांच्या व्यतिरिक्त मला म्युझिकचं असं कोणी सात्विक ज्ञान दिलेलं नाहीये. पण एक गॉड गिफ्ट म्हणतात, त्यामुळे मला थोडंसं अवगत आहे. आणि हो, बासरी विषयी मी सांगतो श्रोते हो, की मला बासरी कोणी शिकवलेली नाहीये. मला बासरी फक्त मी प्रॅक्टिस करत करत इथेपर्यंत आहे आमच्यासाठी. बासरी कोणी त्यांना शिकवली नाही, बट त्यांनी स्वतः प्रॅक्टिस करून ते अवगत झाले त्यांना. तर सुनीलजींना मी असं विनंती करतो की आमच्या श्रोत्यांसाठी एक थोडा झलक म्हणून. नक्की. सुनीलजी, जी पकडा. थँक्यू. वेलकम. जस्ट श्रोते हो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, ही काही एवढी प्रोफेशनल बासरी नाही आहे.
जस्ट मी प्रॅक्टिस करतो याच्यावर, दररोज मी काही ना काही प्रयत्न करतो. थोडंसं मी चुकलं तर समजून घ्या, माफ करा. जास्त मला जमणार नाही, पण ठीक आहे. आय ट्राय फॉर यू. ओके. मी तुम्हाला एक ज्याचं मी खूप प्रॅक्टिस केली. खरं तर माझे बोटे एवढे चालणार नाही, पण एक भजन आहे, ते तुमच्यासोबत थोडक्यात वाजवून दाखवतो. मला जास्त जमणार नक्कीच नाही. आवडेल, आवडेल आम्हाला ऐकायला आवडेल. थँक्यू सो मच. वा वा, छोट्या होतो यांच्यामध्ये काही तर झालं पाहिजे. बघा, म्हणजे माणूस शिकल्याने होतो, बट ते शिकल्यानंतर त्याची प्रॅक्टिस करणं किती गरजेचं आहे ना. तर यांच्याकडे बघितल्यावर आपल्याला कळतं. तर वाजवू नक्की मी हे पुन्हा एकदा कधी आलो तर या श्रोते वर्गांना नक्की मी नक्कीच. एखादं माझं गाणं आणि मी पियानो वाजवू शकतो, तेही तुम्हाला नक्की दाखवेन. नक्कीच. तर सुनीलजी, तुम्ही असं म्हणजे स्वतः गाणी लिहिता, कधी कधी शायऱ्या पण मारता, कॉमेडी पण करता असं कळालंय. तर आमच्यासाठी एखादी शायरी, श्रोत्यांसाठी तर एखादी शायरी बोलून दाखवाल का? असं काही एक छोटं फार. ठीक है, मैं प्रयत्न करतो तुमच्यासाठी की दुनिया ने मुझे नकारते हुए देखा है. दुनिया ने मुझे नकारते हुए देखा है. मैंने खुद को बिखरते हुए देखा है. दुनिया ने मुझको नकारते हुए देखा है, मैंने खुद को बिखरते हुए देखा है. समेटने की कोशिश की मैंने खुद को, मगर समेटने की कोशिश की मैंने खुद को, मगर लेकिन खुद को ही मैंने जिंदगी में अकेला देखा है. वाह वाह. सुनीलजी, मला असं विचारायचं आहे तुम्हाला, तुम्ही शायरी तर बोलले, तर असं एखादी तुम्ही गोष्ट सांगा तुमच्याकडे एकदम एक स्वीट. स्वीट अनुभव सांगायचा झाला तर मी असं काय सांगू खरं तर, पण जेव्हा मला मुंबईसारख्या ठिकाणी ऍडमिशन मिळालं ना, मी इतकी मेहनत केली, इतकं धडपड, यानंतर जे ऍडमिशन मला मिळालं, एक सगळ्यात माझ्या आयुष्यातली गोड गोष्ट आहे. मी एक सुकून नावाचं गाणं लिहिलं होतं. मी असं काही श्रोतेबरोबर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मला गायला खरं तर आवडत नाहीये, ठीक आहे. पण तरी मी एक गाणं लिहिलेलं आहे की तुम सुकून. तुम सुकून हो मेरा, तुम चैन हो मेरा, तुम ही हो सहारा है पिया. तुम सुकून हो मेरा, तुम चैन हो मेरा, तुम ही हो सहारा है पिया. ह्या गाण्याची मी छोटीच लाईन यासाठी दाखवली कारण हे गाणं मी लिहिलेलं आहे, याचं कंपोजिशन सुरू आहे आणि हे तुमच्या भेटीसाठी पण येणार आहे बरं. हो हो. तर सुनीलजींसाठी एक जोर जागा होत्या, कारण आपल्या भेटीसाठी खूप छान ते गाणं आणत आहेत. तर सुनीलजी, तुम्ही पुढं म्हणजे तुम्हाला असं करायचं वगैरे अजून काय आहे तुम्हाला? पुढं करायचं आहे तर कसं श्रोत्या वर्गापर्यंत जाता येईल. माझा पहिला एक, काही काही लोक अब्रॉड जाण्याचा खूप प्रयत्न करतात की अरे यार, आय एम अ म्युझिशियन सो आय हॅव टू बी गो अँड आय वॉन्ट टू गो टू अब्रॉड अँड आय यू नो वॉट एव्हर आय हॅव रिमेनिंग लाईफ आय वॉन्ट टू लिव्ह जस्ट लक्झरियस लाईफ. ओके, पण माझं तसं नाही. मला वाटतं की मी देशातल्या आपल्या समाजातील लोकांना भेटावं. मी जरी म्युझिशियन झालो, अन्यथा काही असेल, माझं एक ध्येय आहे समाजापर्यंत पोहोचणं, हे माझं पहिलं कर्तव्य वा वा. सुनीलजी, तुमचे विचार हे खरंच तुमच्यासारखे खूप स्वीट आहात. आहे. चांगली गोष्ट आहे, तुमचे शब्द आहेत. सुनीलजी, समाजाचा तुमच्याकडे आणि तुमचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? हा खूप अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. सर्वांसाठीच हा महत्व आहे. माझ्याकडे एक दृष्टीवादी थोडं ही माझ्यासाठी कमजोरी नाहीये, पण समाज आणि माझा समाजाच्याकडे म्हणजे एकमेकांकडे बघण्याचा एकमेकांचा दृष्टिकोन.
हा अत्यंत मोलाचा असतो. मी अनेक अशा गोष्टी बघतो. या टॉक टुगेदर या सन्माननीय शो मधून मला आपले विचार मांडण्याची खरं तर एक संधी मिळालेली आहे. या माध्यमातून सांगतो. समाज आमच्याकडे ज्या दृष्टिकोनातून बघतो, मी समाजाला दोष देत नाही. पहिली गोष्ट. एक, मी समाजाला दोष देत नाही. दोन, समाजापर्यंत तो अवेअरनेस जात नाही. आणि तीन, त्यामुळे समाज काही चुकीच्या काही गोष्टी माहीत नसल्यामुळे काही चुकीच्या गोष्टी वर्तनामध्ये आणून त्याचा जो आमच्या मानसिकतेवर जो परिणाम होतो, त्या गोष्टी अशा आहेत थोडक्यात, की कधी कधी आम्ही खूप अनुभवलेले आहेत हे सगळे अनुभव, की बाबा ब्लाइंड म्हटल्यावर एक यू कॅन से की ही इज अ बिगर ऍज अ एक, हा फक्त मागून खाऊ शकतो. आयदर ही कॅन लिव्ह हिज लाईफ विथ सिम्पथी, म्हणजे एक तर तो भीक मागून जगू शकतो, अन्यथा दयेवर जगू शकतो. मी पूर्ण समाजाचा रोल म्हणत नाही. काही समाजातले असे लोक आहेत, त्यांचा असा दृष्टिकोन आहे, एक तर ही बाजू आणि एक तर ती बाजू. या गोष्टीमुळे कधी कधी लोक असे वर्तणूक करतात. मी माझा एक किस्सा सांगतो तुम्हाला. मी मुंबईमध्ये नवीन होतो, कल्याणवर मी थांबलो होतो आणि जस्ट हा असाच माझा एक शर्ट होता, पांढऱ्या कलरचा शर्ट, आणि तो शर्ट इथून पूर्णपणे असा खराब होता. लुक एट दिस, इथं पूर्ण खराब होता. तर एका व्यक्तीने मला ₹2 दिले होते. आणि ही वास्तविकता आहे हा. मी कॉलेजसाठी ऍडमिशन करायला आलो होतो, पण त्या व्यक्तींना काय वाटलं मला नाही माहिती. त्या व्यक्तीने मला ₹2 दिले. मी एका विचारलं बाजूच्याला, कारण मला माहित नाही, मला वाटलं मुंबईची प्रथा असेल. पण स्टिल आई आस्क्ड टू समवन कि बाबा ये क्या हुआ, ऐसा क्यों किया मेरे साथ. सो दे सेड दैट कि बाबा आपका शर्ट इधर से खराब है, तो उन्होंने इस रूप में आप, यानी कि आपको समझा गया. त्या दिवसापासून मी स्वतःला बदललं आणि ड्रेसवर मी खूप काम करणं सुरू केलं. मी कॉम्प्रोमाइज ड्रेस बाबत अजिबात नाही, कधीच. हा बघण्याचा दृष्टिकोन का झाला? कारण आपण कपडे कसे घालतो. समाज आमच्याकडे ज्ञानामुळे बघत नाही. समाज आमच्याकडे कधीच त्यांच्याकडे ज्ञान आहे म्हणून बघत नाही. पहिल्यांदा हे राहणीमान कसं आहे यांचं ते बघतात आणि मग समाज आमच्यासोबत कॉन्व्हर्सेशन स्टार्ट करतो. ह्यामुळे कधी कधी वाईट वाटत नाही. हा समाजाचा दोष नाहीये. मी समाजाकडे या दृष्टिकोनातून बघतो. आता समाजाने आमच्याकडे कोणत्या दृष्टीने बघितलं ते सांगितलं, आणि मी आता माझ्या दृष्टिकोनातून मी समाजाला कसा बघतो. समाज हा परिवर्तनशील आहे. समाजाला ज्या गोष्टी समजतात, समाज त्या गोष्टी परिवर्तित करून आमच्यासोबत त्याचा अनुकरण करण्याचा प्रयत्न. या दोन्ही गोष्टी आपल्यासमोर यासाठी मांडलेल्या आहेत, कारण मी समाजाबाबत फक्त वाईट बोलणं हा माझा अधिकार नाही. कारण ज्या समाजाला माहिती नाही, आता मला म्हटलं बाबा तू दिल्लीमध्ये जा आणि हे ऑफिस तिथे शोधून दाखव, मी नाही करू शकणार. का? बिकॉज आय डोंट हॅव नॉलेज ऑफ दिस प्लेस. मला त्या माहित नाही त्या एरियातलं. आता ब्लाइंड हा एक एरिया म्हणून जर बघितलं तर काही लोकांना खरंच माहिती नाहीये. त्यामुळे समाजाला काही गोष्टी अवेअर होणंही तेवढंच महत्वाचं नाही, आपण समजवणं तेही महत्वाचं आहे. जेवणाचा घास फक्त हातात घेऊन आपलं पोट कधीच भरणार नाही. त्याला हातामध्ये घास घेऊन आपल्या तोंडाजवळ न्यावं लागतं. फक्त तोंडाजवळ नेऊन उपयोग नाही, तर तोंडामध्ये ठेवावा लागतो. फक्त ठेवून उपयोग नाही, तर त्याला चावावं लागतं. आणि मग गिळल्यानंतर त्या घासामधले जे आपल्याला प्रोटीन्स आहेत ते मिळतात. हीच स्ट्रॅटर्जी आपल्याला या समाजासोबत वापरायची. मग समाज बघा कसा आपल्यासोबत व्यवहार करतो. समाज हा निश्चित परिवर्तनशील आहे, त्याच्याविषयी माझं अजिबात दुःख नाही. खरं तर अंधत्व येणं हे कोणाच्याच हातात नसतं. अंधत्व ही जी प्रोसेस आहे ती नैसर्गिक आणि नॅचरल आहे, पूर्णपणे नॅचरल आहे. आणि खर तर याविषयी काय सांगणार मी, ज्याचं लहानपण सुरुवातीपासून ते आजचापर्यंतचं आयुष्य एक अंधारामध्ये आहे. पण दुर्दैव या गोष्टीचं, या अंधत्वामुळे तर खरं तर मला कोणता त्रास नाहीये. मुंबई सारख्या ठिकाणी मी आहे, माझ्या मागे जवळजवळ लाखो हात आहेत असं म्हटलं तरी चालेल. मी कोणती बस पकडणार म्हटलं की मला कोणी ना कोणी हाताला पकडून मला बस अप करून देतात. अन्यथा मला ट्रेन मधून उतरायचं असेल तर कोणीतरी गेट डाऊन करून देतात. त्यामुळे मला याबाबत कधी अशी चिंता वाटली नाही. पण निश्चित एक गोष्ट मला नेहमी आयुष्यामध्ये जाणवते, ती जाणवत राहील, की मी आई वडिलांचे चेहरे कधी बघू शकतो नाही. आयुष्यामध्ये मी सगळं हाताने, मी राजस्थानला फिरायला गेलो किंवा अनेक ठिकाणी मी बेंगळुरूला फिरायला गेलो, मला काही गोष्टी हाताने बघायला मिळाल्या. आई वडिलांचा चेहरा बघायला मिळाला नाही. कारण त्यांचा चेहरा कसा हेच मला माहित नाही, पण माझ्या आई वडिलांनी आजपर्यंत, मी दृष्टीहीन आहे म्हणून मला कधी असं वेगळी घरामध्ये वागणूक नाही मिळाली. त्यांना अनुभव,
मला वाटतं की खरं तर दृष्टीपेक्षा दृष्टिकोन महत्वाचा असतो ही चुकीची गोष्ट नाही. आय एम टेलिंग हो. दिस. कारण मी आई वडिलांना अनुभवू शकतो. मी तुम्हाला हाच संदेश देऊ शकतो, हेच म्हणू शकतो की जर तुमच्याकडे दृष्टी नसेल तर तुम्ही अनुभवा. अनुभवणं ही सगळ्यात मोठी देण आहे जी परमेश्वराद्वारे दिलेली आहे. डोळे नाहीत म्हणून खचून जाणं ही तर माझी पॉलिसीमध्येच नाही. हा खचणे हा डिक्शनरी माझा शब्द नाही आहे. त्यामुळे मला ह्या अंधत्वावर जास्त बोलायला निश्चित काही इच्छा तर नाही आहे. कारण ह्या अंधत्वामुळे मला आणखी गोष्टी भरपूर काही शिकायला मिळाल्या. समाजाचं वर्तन, समाज जाणून घ्यायला मिळाला. त्यामुळे एवढं या अंधत्वाविषयी मला असं काही त्रास मला वैयक्तिकरित्या, कारण सपोर्टर्स माझे असे आहेत की ते मला कधी अंधत्वाची जाणीवच करून देत नाही. सुनीलजी, आपण आता एवढ्या या जर्नीमध्ये आपण खूप काही गोष्टी हे केल्यात, ऐकल्यात. तर तुमच्या जीवनात असं एखादी काही गोष्ट राहिलंय का? खरं तर याविषयी मी काय सांगावं आणि काय बोलावं याविषयी शब्द म्हणजे मी वर्डलेस सध्या झालेलो आहे. पण तरी सुद्धा मी बोलण्याचा प्रयत्न करतो. फक्त 2 लाईन मध्ये मी सगळं समअप करू इच्छितो. माझे आई बाबा आहेत, कोल्हापूरमध्ये ते राहतात. सगळं काही आहे, पण एक गोष्ट समअप करू इच्छितो एका लाईनवर. दृष्टी नाही माझ्याकडे, पण मी सगळं काही पाहिलेलं आहे. मी माझे विचार सांगण्याचा प्रयत्न करतो. दृष्टी नाही माझ्याकडे, पण मी सगळं काही पाहिलेलं आहे. आता कशाचीच अपेक्षा नाही. दृष्टी नाही माझ्याकडे, मी सगळं काही पाहिलेलं आहे. आता कशाचीच अपेक्षा नाही. आई वडिलांना जवळून अनुभवलेलं आहे, पण खंत एवढीच की मी त्यांचा चेहरा कधी पाहिलेला नाही. त्यांचा चेहरा कधी नाही करावा. सुनील जी, दुनिया देखने के लिए दृष्टि की नहीं दृष्टिकोन की जरूरत है. सुनील जी, जाता जाता तुम्ही आपल्या या शो बद्दल 1-2 शब्द. नक्कीच आवर्जून बोलावं लागेल, कारण शेवटी मी इथं येणं हे माझं परम सौभाग्य मानतो. कारण ह्या माध्यमातून मला माझे विचार, माझं जे काही व्यक्तित्व होतं, खरं तर मी एवढा मोठा व्यक्ती नाही आहे, तरी सुद्धा मला आपल्या सर्व श्रोते वर्गांनी आणि तुम्ही सर्व या टॉक टुगेदरचे फाउंडर या सर्वांनी आणि तुम्ही मला संधी दिली. हे माध्यम आहे विचार पोहोचवण्याचं, समाजापर्यंत जाण्याचं. कारण हे माध्यम अत्यंत महत्वाचं आहे. याचा उपयोग तुम्ही खूप चांगल्यारीत्या करत आहात. म्हणून यासाठी एवढंच म्हणावं वाटतं, बाहर और इस दुनिया में, बाहर की इस दुनिया में कैसा भी हो वेदर, हमेशा हम आते रहेंगे ऑन दिस टॉक टुगेदर. थँक्यू सो मच. धन्यवाद, धन्यवाद. तर यांच्यासाठी मला एकच शब्द जास्त बोलूसं वाटतंय. आशाओं की किरण तलाशनी चाहिए और उम्मीद का दामन कभी छोड़ना नहीं चाहिए. तर धन्यवाद सुनील जी, आमच्या खूप खूप धन्यवाद. टॉक टुगेदर या शो मध्ये आलात आणि या शोची शोभा वाढवली. तर खूप खूप धन्यवाद. तर श्रोत्याहो, चला मग भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. बाय बाय.